तर चालत चालत चाललोय, मस्तपैकी रस्ता एन्जॉय करतोय आणि रस्त्यातनं जाता जाता जे मला नजारे भेटतात ते टू व्हीलरवाल्यांना नेहमी घाई असतेच. तेव्हा नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. तर मी आज आहे कोल्हापूरमध्ये आणि आज आपण कोल्हापूर ते गगनबावडा प्रवास करणार आहोत. मी पास काढणार आहे, 4 दिवसांचा पास काढणार आहे, पण शिवशाहीचा नाही काढणार, साधा पास काढणार आहे. बरेच जण मला कमेंट करतात की तू पास वगैरे काढतो, कसा काढतो, कुठं मिळतो पास. तर आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल की मी पास कसा काढतो ते. आणि तुम्हाला जर पास काढायचा असेल 4 दिवसांचा पास, 7 दिवसांचा पास, तर कोणत्याही जिल्ह्यात असा तुम्ही जे मेन बस स्टँड असतं त्या ठिकाणी तुम्ही जर चौकशी केली तर तुम्हाला माहिती मिळेल पास वगैरे कुठं काढून भेटतो. तर आता कोल्हापूरमध्ये आहे, तुम्हाला कोल्हापूरचं दाखवतो कुठे. आता हे बघा, समोर सगळ्या पणजी, रत्नागिरी वगैरे जाणाऱ्या गाड्या तिकडे लागतात आणि ह्या साईडला पुण्याला जाणाऱ्या गाड्या लागतात. जिथं पुण्याला जाणाऱ्या गाड्या लागतात त्याच्या बॅक साईडला कॅबिन आहे, तिथं तुम्हाला पास भेटतो. 4 दिवसांचा पास काढायचा आहे, साधा द्या. पास काढण्यासाठी फक्त तुम्हाला साधी गाडी आहे तिला 1170 रुपये आणि जो शिवशाहीचा पास आहे 4 दिवसांचा त्याला 1520 रुपये लागणार. तुम्हाला फक्त असा फोटो लागणार आहे पाससाठी. तुमचा ID कार्ड जवळ असू द्या. तर हे बघू शकता, एक 10 ते 15 मिनिटातच आपला पास तयार झालेला आहे. हे बघा, तर बघू शकता तुम्ही आपला पास निघालेला आहे आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आणि आता तुम्हाला सांगतो, हा माझा 1170 रुपयाचा पास आहे. हा पास फक्त ह्या ज्या तुम्हाला गाड्या दिसतात, हे बघा, ही साधी गाडी, ही साधी गाडी, ह्या जेवढ्या पण इथं साध्या गाड्या सगळ्या गाड्यांना चालतो. फक्त शिवशाहीला हा पास चालत नाही, शिवशाही आणि सीटर स्लीपरला हा पास चालत नाही, एवढं लक्षात ठेवा. तर चला मग सुरुवात करूया प्रवासाला. बघूया आपल्याला कोणती गाडी भेटते आता. आणि सगळ्या ज्या गाड्या आहेत इकडं गगनबावडा, सावंतवाडी वगैरे जाण्यासाठी त्या सगळ्या गाड्या इथं समोर लागतात. गाडी आली बघा, ही गाडी वेंगुर्ले गाडी, मला वाटतं ही गाडी जाईल अक्कलकोट वेंगुर्ले गाडी. त्याचा मार्ग बघा तुम्ही, सोलापूर, पंढरपूर, सांगोला, सांगली, कोल्हापूर, गगनबावडा, वैभववाडी, तळेरे, कणकवली, कुडाळ, मठ आणि वेंगुर्ले असा मार्ग आहे गाडीचा. अक्कलकोटमधून ह्या गाडीचा टाईम आहे सकाळी पहाटे 5 वाजता आणि वेंगुर्ल्यामधून गाडीचा टायमिंग आहे सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान. तर जर तुम्हाला ह्या गाडीने कधी प्रवास करायचा असेल, फिरायचा असेल तर टाईम लक्षात ठेवा. तर टाईम बघा तुम्ही, आता 1:11 झालेत आणि गाडीचा टायमिंग आहे इथून 1:30 वाजताचा. गगनबावड्याचं अंतर आहे 58 किलोमीटर. वेळ दाखवत आहे 1 तास 40 मिनिटं. बरोबर 1:30 वाजता निघते गाडी आपली कोल्हापूर स्टँडमधून. आणि पाऊस सुरू झाला आता कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर ते गगनबावडा तिकीट दर आहे 50 रुपये फक्त, लक्षात असू द्या. आता मला काय पैसे लागणार नाहीत, तुम्ही पाहिलं असेल पास, हे बघा 0 पैसे लागले मला. तर आता आपण आलो आहे रंकाळा बस स्थानकामध्ये. बघू शकता तुम्ही, बघता बघता गाडी फुल झाली एकदम. प्रवास केला गाडीमध्ये, त्याला कंडक्टर दिसले नाही, त्याला वाटलं कंडक्टर खाली राहिले काय. चालक अजून मला लागलं कंडक्टर कुठे, कंडक्टर कुठे. आहे रंकाळा तलाव, भरपूर पाणी आहे तलावात. साळवण गाव आहे.
इकडे सुरू झाला आता पाऊस. जवळजवळ आलोच आहे आपण, पण समोर सगळं जाम लागलं. आता माहीत नाही की काय झालं आहे. समोर झाड पडलं आहे समोर, आणि आत्ता नुकताच पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे बहुतेक झाड पडलेलं दिसतंय. ते बघू, थोडं जाऊन बघूया आपण. बघू शकता तिथं लोक झाड वाढतात आहेत बाजूला, झाड ओढून काढतात आहेत. टू व्हीलरवाल्यांना नेहमी घाई असतेच. तेव्हा करतात यांची गडबड काय चालली. पाऊस सुरू झालाय, पुन्हा पाऊस सुरू झालाय. आणि पाऊस बघा कसला जबर पडतोय. फायनली झाड बाजूला केलेलं आहे आणि ती आपली गाडी. समोरची गाडी आहे राजापूर तुळजापूर. हे आलंय आपलं शेवटचं स्टॉप गगनबावडा. अरे बघा कोण भेटला आपल्याला. भूषण दादा. दादा काय बोलतो नाही दादा, दादा ठीक आहे. काय दादा म्हणून किती वेळ झालं? अरे झाड पडलं मध्ये, त्यामुळे लेट झालं. पाऊस अरे इथं एवढा बेफाम पडला होता ना, समोरचं वातावरण काय दिसत नव्हतं. झाड बिड झाला का? ब्लॉग झाला? चालूच आहे. ओळखलंच असेल तुम्ही, भूषण घरचं जेवण, भूषण द एक्सप्लोर. आणि आता इथून आपण वरती गडावरती पण जाणार आहोत. विचार करत होतो की खाली जायचं वैभववाडीपर्यंत, पण आता आलोच आहे, पहिल्यांदा आलोय मी. आणि त्याच्यामुळे मग विचार करतोय जाऊन येऊया गडावरती. गगनगिरी महाराजांचा मठ आहे वरती, ते पण बघून येऊया आपण. आणि त्या अगोदर काही खाल्लं नव्हतं, आता मिसळ घेतली एक. तर आता आपण वरती गडावरती जाऊया. आणि ही जी गाडी आहे, आपण ह्या गाडीने आलो होतो कोल्हापूरपासून गगनबावड्यापर्यंत. आता ही गाडी पुढे बेंगुराला जाणार आणि समोर आपला बसलाय तो भूषण दादा. भेटू परत. तर ही समोरची गाडी आहे, ही आली सोलापूरवरून, सोलापूर राजापूर गाडी. आणि आता आपण वरती गडावरती जाऊया. आणि पहिल्यांदाच आलो इथं गगनबावड्यामध्ये, आणि जर वरती नाही गेलं तर मग उपयोग काय एवढा लांब येऊन. फक्त प्रॉब्लेम आता एवढाच आहे की पाऊस अचानक येतो आहे, आणि पाऊस आल्यानंतर जराशे हाल होऊ शकतात वरती जाऊस तर. कारण की
छत्री वगैरे नाही आहे माझ्याकडे. बावड्यात आल्या तुम्हाला अशी कमान लागते, बघू शकता इथे. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम किल्ले गगनगड. बरंच लांब आहे वाटतं, जवळजवळ 2 किलोमीटर आहे. भूषणदादांनी सांगितलं की 2 किलोमीटर इथून गाडीने जावं लागतं, त्याच्यानंतर परत पायऱ्या चढून वरती गडावरती जावं लागतं. तर बघूया काय भेटली गाडी वगैरे तर ठीक, नाही तर मग पायी पायी जाऊया. झालं, ज्याची भीती होती तेच झालं. पाऊस सुरू झाला आहे, कसं करायचं आता? ना गाडी ना घोडा, चल पडे हे अकेले अकेले. छत्री पण नाही, काहीच नाही, असंच चाललो आहे मी आता. आता पावसाचं काही खरं नाही आहे. मला तर वाटत आहे जावं का नको असं झालं आहे. काय करावं, पहिलं थांबूया आडोशाला, बरं थांबूया इथं आपण. काय करावं काय समजत नाही आता. बघा ना, पाऊस उघडेल का नाही. आणि आता पावसाळा सुरू झाला आहे, आणि पावसाळा सुरू झाल्या झाल्या पहिला पाऊस मला अनुभवायला भेटला. जरासं आता ऊन पडले, त्यामुळे म्हणलं जाऊया. आता तुम्ही एवढा वेळ व्हिडिओ बघितला, एवढ्या शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला आहे, पर्यंत पोचूया कसं तरी. कारण की आता एक पण गाडी गेलेली नाही आहे इकडून. तसं चाललं हळूहळू चालत चालत. पण मला काही माझे मित्र पण भेटायला लागलेत. हे बघा कोण आहे हे, कसलं हळूहळू हळूहळू चाललंय. चला, त्यामुळं रस्त्यात थोडं खाली पण लक्ष देत जावा, नाहीतर कल्याण आहे मग त्यांचं. तर चालत चालत चाललो आहे, मस्तपैकी रस्ता एन्जॉय करतो आहे. आणि रस्त्यातनं जाता जाता जे मला नजारे भेटतात ते तुम्हाला दाखवतो. बघा जरा, आता इथं बघा, हे समोर एक मंदिर आहे वरती, आणि तिथं समोर तुमचं लक्ष गेलं तर तिथून तुम्हाला इथं मठ दिसत असेल गगनगिरी महाराजांचा. आणि वरतीच असा किल्ला आहे तो पूर्ण. आणि इथं खाली बघा जरा, काय नजारे आहेत, जबरदस्त. हे 2 घाट आहेत बरं का. पलीकड जो घाट आहे त्यालाच आपण गगनबावडा घाट म्हणतो त्यात. आणि आणखीन एक घाट आहे तो भुईबावडा, बरोबर भुईबावडा घाट आहे तो आहे बघा इकडे पलीकडे दिसत असेल तुम्हाला. दिसतोय का नाही? हां, हे बघा दिसला का तो आहे भुईबावडा. आणि बरोबर मध्यभागी आहे गगनगड. आता हळूहळू हळूहळू जाऊया पुढं, बघूया किती वेळ लागतं आपल्याला. आणि डोंगर बघा ना कसले जबरदस्त. मी पहिल्यांदा आलो आहे बरं का. मी एवढ्या वेळा ह्या घाटातनं प्रवास केला आहे, म्हणजे ब्लॉग नव्हते बनवले, पहिल्यांदा आलो आहे मी. एवढा वेळ गेलं पण कधी योग आला नव्हता, फायनली आला. छान, वरतून काय सीन दिसत असेल दोन्हीकडचा, पलीकडचा घाट, इकडचं हे बघा ना कसलं भारी दिसतंय. असं फिरायला पाहिजे राव. तुम्ही कधी विचार केला आहे का तुम्ही? मी आत्तापर्यंत एवढं फिरलो आहे. बरेच जण तुम्ही आता कधी जुने पण फॉलोअर्स असाल, तुम्ही अगोदरपासून मला फॉलो करत असाल. कधी तुम्हाला अशी इच्छा झाली का अशी बघून व्हिडिओ की अरे यार आम्हाला पण फिरायला पाहिजे, म्हणजे असं आतून वाटायला लागले का की हां फिरायला पाहिजे. आणि खरं काय सीन असतो, काय मजा असते ना, ते शब्दात सांगू शकत नाही. हा यार मला वाटलं पोचलो आपण, तर अजूनच गोल गोल फिरून जायचं परत. एवढं आपल्याला इकडं जायचं आहे. बघा तिथं गाडी दिसते का, पार्किंग, तेव्हा तिथं पार्किंग, तिथं जायचं आपल्याला. मग तिथून परत पायऱ्या चढून जायचं. तर पोचलो आहोत आपण गगनगिरी महाराजांच्या गगनगडवरती. बघू शकता या एक कमान आश्रम आहे त्यांचा इथे. जाऊया, आपल्याला गाडी भेटली त्याच्यामुळे आपण लवकर आलो. अशा पायऱ्या लागतात नंतर तुम्हाला. हो, मोठ्या पायऱ्या आहेत एकदम, छोट्या पण नाही आहेत. हे बघा असं वर जायचं आहे. एवढं समोर तुम्हाला दिसत असेल आपली लालपरी. प्रसाद सुद्धा भेटतो. तुम्ही इथं बघू शकता. इथं दिवसभराचा जो दैनंदिन कार्यक्रम आहे त्याचं पूर्ण इथं माहिती दिलेली, टायमिंग दिलेलं आहे, बघून घ्या. दुपारी 1 वाजता प्रसाद भेटतो इथे. मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला इकडं पिण्यासाठी पाणी पण आहे आणि टॉयलेटसाठी पण आहे. बहुतेक राहण्याची पण व्यवस्था आहे वाटतं, आहे बहुतेक. आणि तुम्ही बघा ना इथं डोंगरामध्येच सगळे चित्र वगैरे काढलेले आहेत आणि कोरून वगैरे केलेलं आहे बहुतेक. हे सगळं विष्णूंचं रूप आहे.
वरती आल्यावरती तुम्हाला इथं ध्यान मंदिर आहे. हे बघा, हे ध्यान मंदिर आहे आणि इथं बोर्ड पण दिलेला आहे की कुठे काय आहे. इकडे दक्षिण बुरुज आहे, उत्तर बुरुज आहे आणि गगनगड प्रदक्षिणा मार्ग इकडे. तर आपण आता वरती नाही, इकडे नाही जाणार. आपण आता थोडं आतमध्ये जाऊ, ध्यान मंदिरामध्ये बसू आणि जाऊया. मगाशी पाऊस एवढा जोरात होता की वाटलं नव्हतं मी पोचेल म्हणून, पण शेवटी परमेश्वराने पोचवलं मला आणि छान वाटलं. आणि किती शांतता आहे बघा ना. पावसाळ्यात तर काय विषयच नसेल, इथं जबरदस्त पाऊस पडत असणार इथं. हा व्लॉग आपण इथं संपूया, भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र.